टेमघर धरणाच्या गळती प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पण त्यात सोमा एंटरप्राइजेसचं नाव का नाही असा प्रश्न आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन आणि पाटबंधारे खात्यातले माजी अभियंते विजय पांढरे यांनी उपस्थित केलाय। सोमा एंटरप्राइजेसचा संबंध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेशी असल्यानेच या कंपनीला मुद्दाम वगळण्यात आल्याचा आपचा आरोप आहे। शिवाय पुण्यातल्या टेमघर, वरसगाव आणि पवना धरणातून गळती होत असल्याचंही त्यांनी आज समोर आणलेलं आहे। पानशीच्या भिंतीवर झुडपं देखील उगवली आहेत असंही प्रीती मेनन यांनी म्हटलंय। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आता आपण बघतोय की प्रीती मेनन यांनी टेमघर धरणाच्या गळती प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं ठरवलं आहे, त्यात सोमा एंटरप्राइजेसचं नाव का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। एकूणच सविस्तर काय प्रकरण आहे आणि त्याविषयी काय अधिक माहिती द्याल? मधुरा, आपल्याला माहिती आहे की टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावरती गळती होते, गेल्या अनेक वर्षे गळती सुरू आहे। हे प्रकरण माध्यमात आल्यानंतर जलसंपदा मंत्री जे त्यांनी देखील धरणाला भेट दिली होती आणि त्यानंतर काल त्यांनी असं म्हटलं होतं की संबंधित जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल। ज्या कंत्राटदारांवरती गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं, त्यामध्ये 2 कंपन्या ज्या आहेत तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं। मात्र जी मुख्य कंपनी आहे ज्यांनी टेमघर धरणाचं बांधकाम केलं होतं ती सोमा एंटरप्राइजेस नावाची कंपनी, ज्या कंपनीचा संबंध अविनाश भोसले यांच्याशी आहे, त्यांचं नाव या गुन्ह्यामध्ये का नाही किंवा त्यांच्यावरती का गुन्हा दाखल केला जात नाही, त्यांना का क्लीन चिट दिली जाते याचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले। याशिवाय हे जे काही धरण आहे त्याची गळती थांबावी यासाठी किंवा दुरुस्तीसाठी म्हणून 95 कोटी रुपये खर्च करणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे। तर हा जो खर्च आहे तो संबंधित कंपन्यांकडून वसूल करण्यात यावा, कारण सर्वसामान्य लोकांचा याच्यामध्ये काहीही कारण नसताना त्यांच्या पैशाचा वापर, त्यांच्या टॅक्सच्या पैशाचा वापर करणं योग्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एका अर्थाने टेमघरच्या प्रकरणामध्ये अविनाश भोसलेंना क्लीन चिट देऊ नये हा एक भाग, आणि याशिवाय या धरणाशिवाय राज्यातली इतर जी काही धरणं आहेत ती देखील अशाच पद्धतीने तकलादूत पद्धतीने बांधण्यात आलेली आहेत। विजय पांढरे जे आहेत त्यांनी 136 धरणांचा रिपोर्ट सरकारला काही वर्षांपूर्वी दिला होता। त्यांच्या म्हणण्यानुसार निम्म्यापेक्षा अधिक धरणं ही तकलादू आहे, ते निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या धरणांची जी आहे पाहणी अभ्यास हा थर्ड पार्टी एजन्सी कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्थेकडून करण्यात यावा आणि त्यानुसार पुढची कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी या निमित्ताने केली आहे। धन्यवाद अरुण, या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय आम आदमी पक्षाचा सरकारला सवाल त्यांनी केलेला आहे। आम आदमी पक्षानं सोमा एंटरप्राइजेसवरती गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि त्याचबरोबर अविनाश भोसलेंना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि एकूणच आपण बघतोय की आपने आता ह्या वेगवेगळ्या धरणांवरती टेमघर प्रकरणी अविनाश भोसलेंचं नाव का नाहीये असंही सवाल उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर टेमघर, वरसगाव आणि पवना धरणातून सध्या गळती होते आणि ह्यासाठी खास करून आंतरराष्ट्रीय दर्जाशी निगडीत त्याचं खरं तर विश्लेषण होणं आवश्यक आहे, तपासणी होणं आवश्यक आहे असंही त्यांनी प्रीती मेनन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे। तर पानशीच्या भिंतीवर झुडपं उगवली आहेत आणि ही धरणं धोकादायक असल्याचंही आपचं म्हणणं आहे। आता ह्यावरती सरकार नेमकं काय पाऊल उचलतंय हे पाहणंच महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर अविनाश भोसले यांना कुठेतरी क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होतोय का असंही प्रीती मेनन यांनी हा सवाल उपस्थित केला आहे। पुण्याजवळच्या टेमघर धरण गळती प्रकरणी अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल होणार आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे। धरणातून होत असलेल्या गळतीबाबत अहवाल मागवण्यात आला होता। 12-14 वर्षातच धरणाची अशी अवस्था निकृष्ट काम केल्यामुळेच झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे इंजिनियर, अधिकारी तसंच श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं आहे। या कंपन्या ब्लॅक लिस्ट करण्यात येतील, राज्यात कामं सुरू असतील तरी बंद करणार असल्याचंही ते पुढे म्हणाले आहेत। खरं आहे की त्या ठिकाणी हे धरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळत होतं, त्याला गळती होती आणि निश्चित त्या ठिकाणी काम करताना कुठेतरी दुर्लक्ष झालेलं होतं, अनियमितता झालेली होती आणि म्हणून त्या संबंधित कामाचे ज्या धरणाचे ठेकेदार आणि अधिकारी या सर्वांची ती सामूहिक जबाबदारी आहे। कारण यांनीच शासनाला फसवलं असं चौकशीत या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर भारतीय दंड
विधान कलम आपण 406, कलम 409 आणि कलम 420, 120(ब) नुसार शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यासाठी फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आज आम्ही ही गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना परवानगी दिलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.